शहराचा सांस्कृतिक केंद्रबिंदू म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रामगणेश गडकरी रंगायतन नाट्यगृहाच्या नूतनीकरणाचं काम गेले काही दिवस सुरू असून या कामादरम्यान नाट्यगृहातील जुन्या खुर्च्या काढून त्या ठिकाणी नवीन ऐसपैस खुर्च्या बसवल्या जाणार असल्या आसन क्षमता 50 ते 60 खुर्च्यांनी कमी होणार आहे. तसेच 47 वर्षापूर्वी व्यासपीठावरती बसवण्यात आलेला पडदा जुना जीर्ण झाल्यामुळे तो बदलण्यात येणार असला तरी नव्या पडद्यावरती जुन्या नक्षीकामाची झलक दिसून येणार नाही. याशिवाय नाट्यगृहाच्या बाहेरील बाजूने बसवण्यात येणाऱ्या उद्वाहिकेतील काचेतून नागरिकांना तलावपालीचे विहंगमय दृश्य पाहता येणार आहे, अशी देखील माहिती यावेळी सूत्रांनी दिली आहे. ठाणे शहराच्या मध्यवर्ती भागामध्ये रामगणेश गडकरी रंगायतन नाट्यगृह आहे. हे ठिकाण शहराचे सांस्कृतिक केंद्रबिंदू म्हणून ओळखले जाते. 1980 मध्ये नाट्यगृहाची उभारणी करण्यात आली असून नाट्यगृहाचे बांधकाम जुनं झालं होतं. काही वर्षापूर्वीच गडकरी रंगायतन नाट्यगृहाची डागडुजी करण्यात आलेली होती. त्यावेळेस नाट्यगृहातील खुर्च्या बदलणं, बैठक कक्ष नूतनीकरण अशी कोणतीच कामं करण्यात आलेली नव्हती. आता नाट्यगृहाच्या दुरुस्तीचे काम पालिकेने पुन्हा हाती घेतलं असून या कामामुळे नाट्यगृह कार्यक्रमासाठी बंद आहे. या कामासाठी राज्य शासनाने 23 कोटींचा निधी पालिकेला दिला आहे. नाट्यगृहाची उभारणी करण्यात आली आहे तेव्हापासून खुर्च्या बदलण्यात आल्या नव्हत्या. नादुरुस्त खुर्च्या दुरुस्त करण्याची कामं आतापर्यंत करण्यात आली. या खुर्च्या कालबाह्य झाल्या असून त्याचबरोबर अनेक तुटलेल्या खुर्च्या बदलणे शक्य नाही. त्यामुळे नवीन खुर्च्या बसवण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. नाट्यगृहामध्ये 1017 व्यक्ती बसू शकतात इतकी आसन क्षमता आहे. जुन्या खुर्च्या आकाराने छोट्या आणि ऐसपैस नाहीत. आता या ठिकाणी नवीन ऐसपैस खुर्च्या बसवल्या जाणार असल्यामुळे आसन क्षमता 50 ते 60 खुर्च्यांनी कमी होणार आहे.